कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचा सत्कार कोल्हापूरकरांनी केला। हा सत्कार वकील अमित कुमार भोसले यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे। उबाठाच्या वतीनं हा सत्कार करण्यात आला। कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचा सत्कार करण्यात आलेला आहे। कोल्हापूरकरांनी हा सत्कार केला। नाव आहे अमित कुमार भोसले। ॲडव्होकेट अमित कुमार भोसले यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे असं म्हणत उबाठाच्या वतीनं आज त्याचा सत्कार करण्यात आला। काय सांगाल, ज्यावेळी तुम्ही कोर्टाच्या प्रेमायसेसमध्येच आतमध्ये हल्ला केला, का वाटलं तुम्हाला असं की इतका तुमचा संताप का अनावर झाला? प्रशांत कोरटकरनं जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल ह्या महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशात आणि विश्वामध्ये त्याला कोणी माफ करणार नाही। सगळ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दल राग आहे। तो समोर दिसला की काल जी माझी प्रतिक्रिया होती ते स्वाभाविकच आहे की आणि कुठल्याही शिवप्रेमी भारतीय नागरिकांमध्ये येणं हे स्वाभाविकच आहे। त्याला आता जनतेच्या हवाली करा, त्याला कडलोट करणं हाच त्याला आता आम्हाला एक पर्याय वाटतो। न्यायपालिकेवर 100% विश्वास आहे, पोलीस खात्यावर 100% विश्वास आहे, परंतु ही घाणेरडी अशी विषारी प्रवृत्ती वाढत चालले। ह्याच्या अगोदर तुम्ही बघा, त्या सोलापूरकडनं बोललं, ह्याच्या अगोदर त्या कोश्यारीनं बोललं, ह्याच्या अगोदर त्या जेम्सनं बोललं। व दिवसेंदिवस ही अशी विषारी प्रवृत्ती जर वाढत गेली तर राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाण्याला वेळ लागणार नाही। अहो, हा देश आयता असाच तयार झाला नाही। ह्या देशानं अनेक परकीयांच्या आक्रमणं अंगार घेतलेले आहेत, झेललेले आहेत, त्यांना तोंड दिलेले आहेत, अनेक बलिदान दिलेले आहेत, शहीद झालेले आहेत। 1947ला आपल्या देशात स्वातंत्र्य मिळालं। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्य संग्राम चळवळ लढायची ज्योत त्यावेळी लावली होती। तोच आदर्श संभाजीराजांनी घेऊन सर्वप्रथम ते शहीद झाले, बलिदान दिलं त्यांनी। त्याच्यानंतरनं शहीद भगतसिंग असतील, सुखदेव राजगुरू असतील, त्यांनी देखील त्यांच्याच विचाराच्या कार्यावरती पावलापाव ठेवून ह्या जुलमी राजवट देशातनं बाहेर काढलं आणि ह्या देशातल्या असंख्य जाती धर्माला, असंख्य पंथांना, असंख्य रंगांना एकत्रित बांधण्याचं काम जर कोण करत असेल तर ते फक्त आणि फक्त शिवचरित्रच करतं। आज सर्व लोकांना शिवचरित्र हे एक आधार आहे, एक आदर्श जीवन जगण्यासाठी। आणि जर अशी घाणेरडी विषारी प्रवृत्ती वाढत गेली तर ह्या देशाला ते परवडणार नाही आहे। त्याच्यामुळं माझ्यासारख्या असंख्य शिवप्रेमींच्या मनामध्ये महाराष्ट्रात देशामध्ये राग आहे। अहो, मलाच काय, अन्य कुठल्याही शिवप्रेमिकाला जर त्याचा समोर दिसला तर ठेचून काढल्याशिवाय कोण गप बसणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडसर, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। एक छोटासा ब्रेक घेऊ, काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त मुलुक महाराष्ट्र न्यूज 18 लोकमतवर।